नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती, सरळ सेवा, त्यानंतर एमपीएससी गट ब गट क किंवा इतर सेंट्रलच्या ज्या एक्झाम आहेत, आरपीएफ, त्यानंतरला रेल्वेच्या इतर एक्झाम, एसएससी जीडी, इंडियन आर्मी, कोणत्या एक्झामचा जरी अभ्यास करत असाल तर आपल्याला तिथे गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो। आणि त्याच गणित बुद्धिमत्तेच्या लेक्चर सिरीज मधील बुद्धिमत्ता या विषयातील आपला जो घटक सुरू आहे रांगेतील स्थान, त्यातला आज आपण तिसरा भाग इथे बघणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी भरा चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा। मी तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे रांगेतील स्थान या घटकाचे 3 लेक्चर्स आपल्या इथे तयार होतील आणि आजचे हे तिसरं लेक्चर आहे। ओके, त्यानंतरला हे आपलं रांगेतील स्थान हा घटक आपल्या इथे संपणार आहे। बाकीचे सर्व लेक्चर आपल्याला आपल्या ऍप वरती मी उपलब्ध करून दिलेले आहेत। ज्या लेकरांना गणित बुद्धिमत्ता हा विषय अवघड जात असेल, लेकरांनो अजिबात घाबरून जायचं काम नाही, कारण द एके अकॅडमीने खास तुमच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्तेची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। 12 महिन्याचा कालावधी, फी फक्त 399 रुपये आहेत। 399 रुपयामध्ये 12 महिन्याची गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच आपण उपलब्ध केलेली आहे। ज्या लेकरांना बॅच घ्यायची त्याने द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा। काय अडचण असेल, माझा मोबाईल नंबर आहे 9370706679। एखादा म्हणाल मास्तर मला 12 महिन्याची नको पण कमी कालावधीची गणित बुद्धिमत्तेची बॅच पाहिजे, तर लेकरांनो तुमच्यासाठी 45 दिवसाच्या कालावधीची सुद्धा गणित बुद्धिमत्तेची एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे। हिची फी फक्त 149 रुपये आहे। ज्यांना बॅच घ्यायची भरा आपल्या ऍप डाउनलोड करा। काही अडचण असेल नंबर दिलाय, कधी कॉन्टॅक्ट करू शकतात। पुन्हा ही पोलीस भरतीची बॅच मला भरलं या पोलीस भरतीचं याड। मी पोलीस भरतीचा उमेदवार लेकरांनो 599 रुपयामध्ये 12 महिन्याची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच पोलीस भरतीची तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली। फी फक्त 599 रुपये, हिचाही तुम्ही फायदा घेऊ शकता। संपूर्ण सिलेबस आहे। सेंट्रलची बॅच 6 महिन्याचा कालावधी, पुन्हा फी फक्त 399 रुपये आहेत। 399 च्या सेंट्रलच्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहेत। मग तुम्ही एलपी, रेल्वे, सीएचएसएल कोणत्या एक्झामचा अभ्यास करत असाल तरी ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर पुराव आजच्या लेक्चरचा जो पहिला भाग क्रमांक 3 मधील जो नमुना क्रमांक 3 आहे, त्या तिसऱ्या नमुन्यातला पहिला क्वेश्चन काय बघूया। आज एकदम सुंदर, सरळ आणि साधे गणित आपण इथे बघणार आहोत। एमपीएससी ला खूप वेळेस विचारले, तलाठी भरतीला, पोलीस भरतीला। संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसलेली आहेत। म्हणजे आपल्याकडे 7 मुलं आहे। किती? 7 मुलं आहे। या 7 मुलांना एका रांगेत बसविलेलं आहे। सुनील, दीपक, अनिलच्या मध्ये आहे। महेश, प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे। संजय हा दीपक व प्रशांत यांच्या मध्ये आहे। तर अनिल, सुरेश दोन्ही टोकाला आहेत। तर दीपक कुणाच्या मध्ये आहे? आपल्याला काय पाहिजे? दीपक नेमकं कुणाच्या मध्ये बसला हे आपल्याला शोधून काढायचं आहे। अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही। अशाच पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन इथे बघणार आहे। तर चला रे माझ्या वागाव बघूयात या प्रश्नाला कसं सोडवायचं। सर्वात पहिल्यांदा दोन्ही टोकाला कोण बसलंय ते आपण निश्चित करून घेऊयात। आपल्याला म्हटलंय अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत। मग आपण काय करायचं? एका टोकाला अनिल नाव दिलं, दुसऱ्या टोकाला सुरेश नाव दिलं। म्हणजे एका टोकाला इथं बसलाय तो म्हणजे कोण? आपला अनिल भाऊ। इथे या पद्धतीने या बाजूला बसलाय आपला अनिल भाऊ। शेवटच्या टोकाला या बाजूने इकडे अनिल भाऊ घेतला, तर याच्या विरुद्ध टोकाला म्हणजे डावीकडे जर अनिल आला असेल तर उजवीकडे विरुद्ध टोकाला कोण येणार आहे? सुनील आपण घेतला। सुनील आपण या पद्धतीने मांडून घेतले। दोन्ही टोकाला 2 आपण टाकून दिलेले आहे। दोन्ही टोकाला सुरेश, या टोकाला कोण आहे? सुनील नसून सुरेश आहे। ओके, या टोकाला कोण आहे? सुरेश आपण घेतलेला आहे। दोन्ही टोकाला 2 जण आपण बसून दिलेले आहे। दोन्ही टोकाला 2 बसून दिलेले आहे। आता पहिलं विधान काय म्हणतं आपण त्या पहिल्या विधानाक वाचूया। एका रांगेत 7 मुले बसलेली आहेत। सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे। सुनील नावाचा मुलगा हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे। अनिल आपला या बाजूला आहे, म्हणजे इथं सुनील नावाचा मुलगा आहे आणि दीपक, सुनील हा दीपक आणि अनिलच्या मधोमध बसलेला आहे, म्हणून इथं दीपक आलेला आहे। हा कोण आहे पुराव? हा दीपक नावाचा मुलगा आपल्याला भेटला। दोघांच्या मध्ये बसला तो हा सुनील भेटला। दोघांच्या मध्ये कोण भेटलाय? सुनील बसलेला आहे।
आपल्याला काय म्हणलंय, दीपक कोणाच्या मध्ये आहेत, 100% दीपक हा सुनीलच्या बाजूला आहे. सुनील आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, म्हणजे एकतर पहिलं किंवा चौथं आपलं उत्तर असणार आहे. बघा पुढचं स्टेटमेंट काय दिलंय, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहेत. सुरेश इथं आहे, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये, म्हणजे इथं मध्ये कोण बसलाय, हा महेश बाबू बसलेला आहे. हा महेश इथे बसलेला आहे, महेश इथे बसलेला आहे. पण कोणाच्या मध्ये, प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये. सुरेश या बाजूला गेला म्हणजे प्रशांत या बाजूला येणार आहे. इथं कोणी बरोबर, प्रशांत बसलेला आहे. हा कोण बसलाय, प्रशांत. आलं आपलं बरोबर, इथपर्यंत तू आला. काय, महेश हा प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये, बरोबर आहे. ओके, महेश हा प्रशांत सुरेशच्या मध्ये बसलाय. इकडे सुनील हा दीपक अनिलच्या मध्ये बसलाय. अनिल आणि सुरेश दोन्ही टोकलं बसवले, काही शंका अजिबात नाही. ओके, पुढचं सेंटेन्स काय आहे, संजय हा दीपक प्रशांत यांच्या मध्ये आहे. संजय हा दीपक आणि प्रशांत यांच्या मध्ये आहे. दीपक इथं आहे, प्रशांत इथं आहे, म्हणजे इथं मध्यभागी कोण बसलाय, संजय. कोण बसलाय, संजय बसलेला आहे. संजय हा दीपक आणि प्रशांत यांच्या मध्ये आहे. संजय हा दीपक आणि प्रशांत यांच्या मध्ये आहे. बसवला, या बाजूला दीपक, या बाजूला प्रशांत, मध्ये आला संजय. ओके, या रांगेत मध्यभागी संजय बसलेला आहे. ओके, रांगेत 7 मुलं आहे, 1 2 3 4 5 6 7 भरले आपले. आपल्याला विचारलं काय, दीपक कुणाच्या मध्ये आहेत, दीपकच्या या बाजूला सुनील आहे, दीपकच्या या बाजूला संजय आहे. म्हणजे दीपक हा सुनील व संजय यांच्या मध्ये बसलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आलं. सर्व विद्यार्थी मित्रांना समजलं असेल, चिल्लर क्वेश्चन होता, अजिबात अवघड नव्हता. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आलंय. कसं सोडवलं एकदा नजरे खालून घालून घे. तो या समोर पूर्ण चित्र काढलेलं आहे, अजिबात घाबरून जायचं काम नाही, एकदम सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 2, एका गटातील 5 सदस्य, एका गटातील 5 सदस्य रांगेत बसलेले आहे. आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे आहे. आर नावाचा व्यक्ती पीच्या डावीकडे बसलेला आहे, परंतु तो आर नावाचा व्यक्ती टीच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि क्यू हा एस च्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे बसलेला आहे. तर सर्वात मध्यभागी कोण बसलेला आहे. ओके, एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरायचं काम नाही. खूप वेळेस पोलीस भरतीला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ओके, अजिबात लोड घ्यायचं नाही. सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात पहिलंच विधान काय केलेलं आहे. पहिलं विधान केलेलं आहे की आर हा पीच्या डावीकडे बसलेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती. ओके, तर माझ्या वागावर डावी बाजू ही आहे आणि माझ्या वागावर उजवी बाजू ही आहे. आपल्याकडे 5 मुलं आहेत, 5 चित्र आपण काढून घेऊयात. हे 5 चित्र आपण काढून दिले, मग यांना नाव देऊयात. हाय रे माझ्या वाघावानी वाघिनीव, हाय रे पठ्ठ्या चाल बसा बसा, लगेच उताळा नवरा गुडगेलं बाशिंग होऊ नको. हाय रे पठ्ठ्या, नाही तर मग कार्यक्रम काय होतो तुला माहिती, अवघड होतो. आती घाई नेहमी संकटात नेते, आती घाई नेहमी काय करते, संकटात नेते. हे 5 मुलं आपण रांगेत बसवलेले आहे. ओके, आता बघा पहिलं विधान काय म्हणलेलं आहे, आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे आहे. आर हा पीच्या डावीकडे आहे पण टीच्या उजवीकडे आहे. मग सर्व काय म्हणले बघ, आर हा पीच्या डावीकडे आहे. मग जर आपण इथं पी टाकला, काय पी टाकला, पीच्या डावीकडे आर आला पण टीच्या तो उजवीकडे गेला. आर हा पीच्या डावीकडे आहे, आर हा पीच्या डावीकडे आहे पण टीच्या उजवीकडे आहे. आणि क्यू हा एस च्या डावीकडे पण, क्यू इथं घेतला आपण, हा एस च्या डावीकडे, एस इकडे आला, क्यू हा एस च्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे. आला का क्यू पीच्या उजवीकडे. तर मध्यभागी कोण आहे, इकडे 2 गेले, इकडे 2 गेले, मध्यभागी आला पी. मध्यभागी कोण आला, पी. ऑप्शन क्रमांक 2 सोपा क्वेश्चन होता. ओके, नसेल समजलं लोड घेऊ नको, परत सांगतो.
ओके, हे डायग्राम तो या नजरेत घालून ठेव. ओके, याला मी आता पुसतो कारण तुला परत सांगायचं ना बाबा मला. ओके, बघ पहिलं विधान काय केलेलं आहे, आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे आहे. आर इथं आहे, आर हा पीच्या डावीकडे म्हणजे पी आरच्या पुढे उजवीकडे आहे. आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे म्हणजे टी आरच्या पुढे येणार आहे, डाव्या बाजूला येणार आहे. हे 3 मांडून घेतले. आर हा पीच्या डावीकडे, डावीकडे पण टीच्या उजवीकडे आहे, पण टीच्या काय आला, उजवीकडे आला. आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे आलेला आहे. पॉइंट क्लिअर झाला. क्यू हा एस च्या डावीकडे आहे, क्यू हा एस च्या डावीकडे आहे पण पीच्या उजवीकडे आहे. म्हणजे क्यू हा पीच्या उजवीकडे बसलेला आहे, पीच्या उजवीकडे क्यू आला, पण क्यू हा एस च्या डावीकडे आहे, एस च्या डावीकडे क्यू आला. मध्यभागी कोण आहे, पी. एवढं सोपं होतं. क्वेश्चन नंबर 3, 5 मुली एका रांगेत बसलेल्या आहेत. राशी सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही. राशीचं सुलेखा आणि आभा यांच्या सोबत काय पटत नाही, म्हणून राखी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही. अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. राशी मोनिकाच्या शेजारी बसलेली आहे. मोनिका रांगेच्या मध्यभागी आहे, तर अनुराधा कोणाच्या शेजारी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे. रांगेत किती मुली आहे, 5 मुली आहे. म्हणजे या बाजूला 2, या बाजूला 2, आणि मध्यभागी कोण आहे, मोनिका. मोनिका ही मध्यभागी बसलेली आहे. मोनिकाला टाकून दिलं. पण काय म्हणलंय, काय म्हटलंय, राशी ही मोनिकेच्या शेजारी बसली आहे. राशी ही मोनिकेच्या शेजारी बसली आहे. राशी ही मोनिकेच्या शेजारी बसली. मोनिकेच्या या बाजूला 2 जणी आहे, मोनिकेच्या या बाजूला सुद्धा 2 जणी आहे. ओके, जर आपण राशीला इकडे टाकलं, जर आपण राशीला इकडे टाकली तर बाबा सुलेखा आणि आभा या बाजूला येणार नाही. सुलेखा किंवा आभा या बाजूला येणार नाही, कारण राशीचं सुलेखा आभाचं पटत नाही, त्या राशीपासून लांब आहे. मग आपण जर राशी या बाजूला टाकली, राशी जर आपण या बाजूला टाकली तर या बाजूला कोण येणार, सुलेखा आणि आभा. सुलेखा आणि आभा यांचं राशीचं पटत नाही, म्हणून त्या राशीपासून लांब नेऊन टाकल्या. ओके, अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. सुलेखाच्या शेजारी आभा आहे, सुलेखाच्या शेजारी मोनिका आहे, पण अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. एकच घर मोकळं इथं अनुराधा मी लिहिली, इथं कोण लिहिली, अनुराधा लिहिली. तर तुला क्वेश्चन काय विचारलाय, 5 मुली रांगेत बसून दिल्या, तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे. अनुराधाच्या शेजारी कोणी लगोलग राशी आहे, तर अनुराधा ही राशीच्या शेजारी बसलेली आहे. पॉइंट क्लिअर झाला. अरे पठ्याव, अरे माझ्या वागा एकदम सोपा होता. काय म्हणलंय, पहिलं स्टेटमेंट काय, राशी सुलेखा किंवा आबाच्या शेजारी नाही, म्हणजे राशी आणि सुलेखा आबा यांच्यात लांब लांबचा संबंध आहे. मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे, मोनिका पहिल्यांदा मध्यभागी टेकून दिली. मोनिकाच्या शेजारी राशी आहे, राशी मी या बाजूला टिकून दिली, तो या बाजूला टिकवली असेल, काही टेन्शन नाही. पण सुलेखा आणि आबा या राशीच्या शेजारी नकोय आपल्याला, म्हणून त्या राशीपासून लांब फेकून दिल्या. ओके, शिल्लक कोण राहिली, अनुराधा. आता मोनिका राशीला खेटून बसलेली आहे, किंवा राशी मोनिकाला खेटून बसलेली आहे, म्हणून राशी इकडं किंवा इकडे जाऊ शकत नाही, एकतर इथं किंवा इथं बसेल. आणि सुलेखा आबा फेकून दिलेला, तर राहिली कोण, अनुराधा. घर मोकळं राहिलं एक, मग अनुराधा ती टाकून दिली, तर राशीच्या अनुराधेच्या शेजारी नेहमी 100% कोण येणार, राशी येणार आहे. ओके, पुढे क्वेश्चन नंबर 4. हॉकीचा सामना पाहण्यास 8 मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याचा उजवीकडे कोणीही नाही. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून
अशोकच्या उजव्या बाजूला भारत आहे, पण अशोकच्या उजवीकडे कोणी नाहीये. अशोक हा उजवीकडे सर्वात शेवटी, याचा अर्थ होतो, याचा अर्थ काय होतो, अशोक हा उजवीकडे सर्वात शेवटी आहे. इला व गणेश यांच्यामध्ये फरार आहे. इला नावाची मुलगी आणि गणेश नावाचा मुलगा यांच्यामध्ये फरार नावाचा मुलगा आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये कोणी अशोक आहे. हिला ही धनराजच्या शेजारी आहे. हिला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रिका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहे? चंद्रिका काय कडेला आहे. आता चंद्रिका या कडेला आली. सर्वात उजवीकडे कोणे भारत आहे. सर्वात उजवीकडे भारत आहे म्हणजे सर्वात डावीकडे कोण येणार आहे? चंद्रिका येणार आहे. सर्वात उजवीकडे, कारण भारतच्या उजव्या बाजूला कोणीच नाहीये. सर्वात उजवीकडे भारत आहे. ही उजवी बाजू आहे. ही उजवी बाजू आहे. एका कडेला कोण आहे? चंद्रिका आहे. म्हणजे चंद्रिका डाव्या बाजूला आहे. चंद्रिका कोणत्या बाजूला आहे? चंद्रिका ही डाव्या बाजूला आहे. ओके, कडाचे दोघं टाकून घेतले. चंद्रिका सर्वात डावी बाजू आहे. कडाचे दोघे टाकून घेतले. आता दिलेले विधान आपण वाचू. पहिलं विधान काय म्हणतं? अशोकच्या उजव्या बाजूला भारत आहे. अशोकची उजवी बाजू म्हणजे भारत इथं आहे. म्हणजे भारतच्या डाव्या बाजूला इथं अशोक आहे. भारतच्या डाव्या बाजूला अशोक आहे. भारतच्या डाव्या बाजूला अशोक घेतला. भारत अशोकच्या उजव्या बाजूस भारत असून त्याच्या उजवीकडे कोणी नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे. इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे. याला काय करू? 2 मिनिटं बाजूला ठेवू. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. भारत व धनराज इथं कोणाला? धनराज. यांच्या मध्यभागी कोणाला? अशोक आला. भारत आणि धनराज यांच्या मध्यभागी अशोक आलेला आहे. हाही पॉइंट क्लिअर झाला. आता जे विधान आपण सोडले होते तिकडे जाऊ. इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हुसेनच्या काय उजव्या बाजूला गणेश आहे. आणि इला आणि गणेश यांच्यामध्ये कोणाला? फरा नावाचा व्यक्ती आलेला आहे. इला आणि गणेश यांच्यामध्ये फरा नावाचा व्यक्ती आलेला आहे. मग मी जर इथं इला घेतली, इथं फरा नावाचा व्यक्ती घेतला आणि ते गणेश नावाचा व्यक्ती मी घेतला. कारण गणेश असं मला का मांडावं लागलं? मी हिला इकून घेतली असती, गणेश इकून घेतला असतं तर चुकलं असतो. असं मी का मांडलं? कारण गणेश हा दिलंय आपल्याला डायरेक्ट विधान. काय? हिला आणि गणेश यांच्यामध्ये फरा आलेला आहे. ओके, फरा आपला आलेला आहे. तिथं फरा आपला आलेला आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. म्हणजे गणेशच्या डाव्या बाजूला हुसेन आहे. गणेशच्या डाव्या बाजूला हुसेन आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला लगेच गणेश आहे. मी जर हिला इकून घेतली असती तर फरा हा हिला आणि गणेशच्या मध्ये असता. म्हणून फराच्या उजव्या बाजूला गणेश गेला असता. म्हणून मी काय केलं? हुसेनला या बाजूला टाकलं. हुसेनच्या उजव्या बाजूला मी गणेश घेतला. ओके, 1 2 3 4 5 6 आणि आपले 7 मांडून झाले. 1 चंद्रिका, 2 हुसेन, 3 गणेश, 4 फरक, 5 इला, 6 धनराज. आपले काय? चंद्रिका 1, हुसेन 2, गणेश 3, फरक 4, इला 5, धनराज 6, अशोक 7 आणि भारत काय 8. असे 8 मित्र आपण मांडून घेतलेले आहे. आता आपल्याला काय म्हटलंय? सर्व स्टेट आपले काय झाले? विधान मांडून झालेले आहेत. दोन्ही कडेला भारत चंद्रिका बसलेली आहे. ओके, मग आपण काय केलंय? अशोक हा भारतच्या बाजूला आहे पण तो कुठे? उजवीकडे आहेत असं स्टेटमेंट आपल्याला होतं. अशोकच्या उजव्या बाजूला भारत आहे. अशोकच्या उजव्या बाजूला भारत आहे म्हणजे भारतच्या डावीला अशोक आहे असं आपण मांडून दिलं. ओके, मग आपण काय म्हणलं? त्याच्या उजवीकडे कोणी नाही ते आपल्याला माहित होतं. इला व गणेश यांच्या दरम्यान फरक आहे. मी हे बाजूला ठेवलं विधान आणि पुढचं विधान वाचलं. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला मी गणेश मांडून दिला. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश मांडला. मग परत आलो मी दुसऱ्या विधानावर. इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे. इथं इला घेतली, इथं गणेश घेतला, यांच्यामध्ये मी फरा घेतला.
मग महा काय झालं, विधान पूर्ण मांडणी योग्य पद्धतीने आलेली आहे. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहे. या बाजूला अशोक आहे, या बाजूला गणेश आहे. यांच्यामध्ये पहिला व्यक्ती म्हणजे फरह नावाचा आहे, दुसरा इला नावाचा आहे आणि तिसरा धनराज आहे. 1 2 3 असे 3 व्यक्ती यांच्यामध्ये आहे. असे किती व्यक्ती यांच्यामध्ये, 3 व्यक्ती यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटलेले आहे. सर्वांना समजलं असेल 100% खात्रीशीर. ओके. नाही तर उताळा नवरा गुडघेला बाशिंग हाय का नाही, माझ्या आई बाबाला जाऊन सांगा ना माझ्या कपळाला बाशिंग बांधना, अरे रताळ्या बाशिंग बांधण्याआधी आपल्याला हे जमणं गरजेचं आहे. बघूयात हा क्वेश्चन काय. 5 व्यक्ती रांगेत उभे आहेत. रवी राजेंच्या पुढे नाही, रेखा सर्वात पुढे आहे. 5 मुलांची रांग आहे. ओके. या पद्धतीने 5 मुलांची रांग आहे. या पद्धतीने 5 मुलांची रांग आहे. 5 व्यक्तींच्या रांगेत उभे आहेत. रवी हा राजेंच्या पुढे नाही, रवी हा राजेंच्या पुढे नाही, रेखा सर्वात पुढे आहे. रेखा सर्वात पुढे म्हणजे 1 नंबरला कोणी, रेखा आहे. 1 नंबरला रेखा आहे. राजन राहुलच्या मागे आहे. राजन कुठे, राहुलच्या मागे आहे. राजन राहुलच्या मागे आहे म्हणजे राहुल काय आला, राजेंच्या वरती आला. हा राहुल झाला. राहुलच्या मागे कोण आला, राजन आलेला आहे. राहुलच्या मागे राजन आलेला आहे. रेणू रवीच्या मागे आहे. पण आपल्याला इथं काय म्हणलं होतं, रवी राजेंच्या पुढे नाही. रवी राजेंच्या पुढे नाही म्हणजे राजेंच्या खाली आहेत. इथं रवी आलेला आहे. इथं कोणाला, रवी आलेला आहे. रेणू रवीच्या मागे आहे. रेणू हा रवीच्या मागे आहे. इथं आला रेणू. 5 व्यक्ती मांडून झाले. क्वेश्चन काय, राजन रेणूचे स्पष्ट मागे नाही. राजन हा रेणूच्या स्पष्ट मागे नाही हे आपल्याला माहिती आहे, कारण राजन वरती बसलाय, रेणू खाली आला. ओके. तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे, रांगेत सर्वात शेवटी कोण आला, रेणू आला. ऑप्शन क्रमांक 4. ओके. हे विधान आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी दिले. बघा काय म्हणले, रवी राजेंच्या पुढे नाही. ओके. त्याला आपण पेंडिंगला ठेवलं. मग पुढचं विधान वाचलं, रेखा सर्वात पुढे आहे. 1 नंबरला रेखा मांडून दिली. मग आपण पुढचं विधान वाचलं, राजन राहुलच्या मागे आहे. राजन राहुलच्या मागे म्हणजे राहुल, राजनच्या पुढे कोणी, राहुल आहे. राजन राहुलच्या मागे म्हणून राहुल वरती घेतला, त्याच्या खाली राजन घेतला. आता पुढे काय म्हणलं, राजन राहुलच्या मागे आहे. पुढे आपण परत जे विधान आपण सोडून दिलं त्याच्यात गेलो. रवी राजेंच्या पुढे नाही. रवी हा राजेंच्या पुढे नाही म्हणजे 100% रवी राजेंच्या काय, मागे आहे. ओके. आता रवी राजेंच्या मागे आहे आणि हे विधान काय दिलं, रवी रेणूच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे, रेणू रवीच्या मागे म्हणजे रेणूच्या पुढे रवी आहे. ओके. 5 व्यक्ती मांडून झाले. सर्वात शेवटी कोणी, रेणू उत्तर आलं. ओके. चाल पुढे. अमोलकडे स्वातंत्र्य सैनिकांचे 6 चित्र टेबलावर एकावर एक ठेवलेले आहेत. अमोल नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे 6 मुलांचे चित्र आहेत. ते टेबलावर त्याने एकावर एक ठेवलेले आहेत. पण ते अशा पद्धतीने ठेवलेले आहेत की 1 नंबरचं विधान, गांधी व नेहरू यांच्या चित्रामध्ये एक चित्र आहे. गांधी व नेहरू, गांधी बाबांचे चित्र आहे आणि नेहरू बाबांचे चित्र आहे. यांच्यामध्ये एक चित्र आहे. गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये एक चित्र आहे. भगतसिंगचे चित्र गोखलेंच्या चित्राखाली आहे. सुभाषचंद्र बोसचे चित्र सर्वात वरती नाही. नेहरूंचे चित्र गोखले व आझाद यांच्यामध्ये आहे. बघा काय म्हटलंय इथं, दुसरं विधान काय म्हटलंय बघा, गांधी व नेहरूंच्या चित्रामध्ये एक चित्र आहे. हे पॉइंट क्लिअर झाला. एक चित्राला आपण जागा सोडून दिलेली आहे. पुढे भगतसिंगचे चित्र गोखल्यांच्या चित्राखाली आहे. भगतसिंगचे चित्र म्हणजे इथं गोखले आपण घेतले. गोखले आपण घेतले. एकूण चित्र किती रे, 6. इथं गोखले आपण घेतले. भगतसिंगचे चित्र गोखल्यांच्या चित्राच्या खाली आहे. इथं आपण भगतसिंग घेतले. भगतसिंगचे चित्र गोखल्यांच्या चित्राच्या खाली आहे. ओके. पुढे चित्राच्या खाली आहे. सुभाषचंद्र बोसचे चित्र सर्वात वरती नाही.
सुभाषचंद्र बोसचे चित्र सर्वात वरती नाही, म्हणजे इथं सुभाषचंद्र बोस येऊ शकतात, सुभाषचंद्र बोस, किंवा सुभाषचंद्र बोस यांचे चित्र सर्वात वरती नाही, म्हणजे इथंही सुभाषचंद्र बोस येऊ शकतात, इथेही सुभाषचंद्र बोस येऊ शकतात. ओके, पुढलं विधान वाचल्यानंतर आपल्याला खुलासा होईल नेमकं कुठं आहे. सुभाषचंद्र बोसचे चित्र सर्वात वरती नाही. नेहरूंचे चित्र हे गोखल्यांच्या व आझाद यांच्यामध्ये आहे. नेहरूंचे चित्र हे गोखले व आझाद यांच्यामध्ये आहे, म्हणजे या बाजूला आले आझाद, या बाजूला कोण आले आझाद, आणि इथं कोण आहे बोस आहे, सुभाषचंद्र बोस. अरे पठ्या झाले मांडून. तर सर्वात वरून चौथे चित्र कोणाचे, सर्वात वरून चौथे चित्र कोणाचे, 1 नंबरला गांधी, 2 नंबरला आझाद, 3 नंबरला नेहरू, 4 नंबरला गोखले. सर्वात वरून चौथे चित्र गोखल्यांचे आहे. ऑप्शन मध्ये नाहीये, चौथा ऑप्शन यापैकी नाही असा दिलेला आहे, म्हणजे आपल्याला याचं योग्य उत्तर भेटलं यापैकी नाही, कारण चौथे चित्र हे गोखल्यांचे आहे. नेहरू, सुभाषचंद्र बोस, गांधी आणि यापैकी नाही असे आपल्याकडे ऑप्शन होते, म्हणून आपले योग्य उत्तर आले यापैकी नाही, चौथे चित्र हे गोखल्यांचे आहेत. पॉइंट क्लिअर झाला. यस या नो कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला कसं सूर्य तुला समजतं नाही समजत. मनोज शिरीषच्या डावीकडे बसला आहे आणि शिरीष रवीच्या डावीकडे बसला आहे. रवीच्या उजवीकडे प्रीती व विक्रांत बसले आहेत, तर विक्रांतच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे. अरे पठ्या, मनोज शिरीषच्या डावीकडे बसला आहे, ही डावी बाजू आहे, ती उजवी बाजू आहे. हा मनोज आहे, मनोज हा शिरीषच्या डावीकडे बसलेला आहे, हा शिरीष आहे, म्हणजे शिरीष हा मनोजच्या उजवीकडे बसलेला आहे. पहिलं विधान क्लिअर झालेलं आहे. शिरीष हा रवीच्या डावीकडे बसलेला आहे, शिरीष हा रवीच्या डावीकडे बसलेला आहे, म्हणजे रवी उजवीला आहे. ही तुझी डावी बाजू आहे, ही बाजू मी तुला मागच्या लेक्चरला शिकवले. ते 2 भाग जर तो पाहिले तर तुला हे कळेल. तो डायरेक्ट इकडे उडी घेतली बाबा तर तुला डायरेक्ट हे कळायचं नाही, त्यामुळे ते भाग बघून घे. ओके, काय म्हणलंय, रवीच्या डावीकडे बसलाय मनोज, रवीच्या उजवीकडे प्रीती व विक्रांत बसलेले आहे. रवीच्या उजवीकडे प्रीती व विक्रांत बसलेले आहे, प्रीती व विक्रांत बसलेले आहे. घेतले रवीच्या उजवीकडे प्रीती विक्रांत बसले आहेत, तर विक्रांतच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसलेला आहे, तर विक्रांतच्या डावीकडे हा विक्रांत आहे आपल्याकडे, आणि या विक्रांतच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसलाय, मनोज. विक्रांतच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसलाय, मनोज. विक्रांतच्या डावीकडे सर्वात शेवटी बसलाय मनोज. पॉइंट क्लिअर झाला. 2 4 5 लोक मांडून झाले. ओके, विक्रांतच्या डावीकडे सर्वात शेवटी मनोज. परत समजून घे, मनोज शिरीषच्या डावीकडे आहेत, मनोज हा शिरीषच्या डावीकडे पहिल्यांदा आपण लिहून घेतला. दुसरं विधान आपण वाचलं, शिरीष रवीच्या डावीकडे आहे, रवी उजवीकडे, शिरीष आला डावीकडे, शिरीष हा रवीकडेच्या डावीकडे मांडून घेतला. रवीच्या उजवीकडे प्रीती आणि विक्रांत आहे, रवीच्या उजवीकडे प्रीती आणि विक्रांत आहे, तेही आपण मांडून घेतले. विक्रांतच्या सर्वात डावीकडे कोण आहेत, मनोज आहे. डावी बाजू ही आहे, सर्वात शेवटी डावीकडे मनोज आहे. ओके, चाल पुढे. एका रांगेत 7 मुलगे होते, एका रांगेत 7 मुलगे होते, त्यांच्या रांगेत मुलांच्या दुप्पट मुली येऊन त्यांच्या मागे उभ्या राहिल्या. एक रांग मुलांची होती, या रांगेमध्ये 7 मुले होती, पण या रांगेमध्ये मुलांच्या दुप्पट मुली येऊन उभ्या राहिल्या. या रांगेमध्ये मुलांच्या दुप्पट येऊन मुली उभ्या राहिल्या, म्हणजे 7 मुलांच्या दुप्पट 14 मुली झाल्या, म्हणजे 7 अधिक 14 अशी 21 मुलं आणि मुली त्या रांगेत उभ्या राहिल्या. जर रांगेत मध्यभागी आदिती उभी असेल तर तिचा क्रमांक कितवा आहे, तर या 21 मुलींची रांग तयार झालेली आहे. इथं मध्यभागी आदिती उभी आहे, आदिती मध्यभागी उभी आहे. 21 मधून 1 वजा केले, 20 शिल्लक राहिले. 20च्या या बाजूला अर्धे आले, 20चे त्या बाजूला अर्धे आले. मध्ये आदित्य आहे, आदित्यच्या पुढे 10 मुले आहे, तर आदित्यच्या मागे 10 मुले आहेत. ओके, तर पुढे 10 1 11, म्हणजे पुढून मोजली तर 11व्या क्रमांकाला आहे, मागून मोजली तरी 11व्याच क्रमांकाला आहे. ऑप्शन क्रमांक 4. ओके, एका रांगेत 7 मुले आहेत, त्याच्या दुप्पट मुली त्यांच्या मागे येऊन उभ्या राहिल्या.
पहिल्यांदा 7 मुले होते, दुप्पट मुली उभ्या राहिल्या, 7 दून 14, 7 आणि 14 21 झाले. 7 आणि 14 किती झाले? 21 झाले. 21 मुलांच्या रांगेत आदिती मध्यभागी उभी आहे, तर तिचा क्रमांक किती असेल? मध्यभागी उभी तिचा 11वा क्रमांक असेल 21 मुलांच्या रांगेत. 10 10 सोडले मध्ये ती सुरुवातीतून मोजली 11वी, पाठीमागून मोजली 11वी. एका तुकडीतील शिपायांच्या जितक्या रांगा आहेत तितके शिपाई प्रत्येक रांगेत आहेत. शिपायांच्या एकूण संख्या 625 असल्यास प्रत्येक रांगेत शिपायांची संख्या किती असावी? बघा, एकदम सुंदर क्वेश्चन आहे पुराव. असा क्वेश्चन सोडवण्यासाठी ज्या लेकरांचे पाय वर्ग घनपाठ आहे, वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाठ आहेत, अशाच लेकरांना या प्रश्नाचं उत्तर येतं. बघा, एका तुकडीतील शिपायांच्या जितक्या रांगा आहेत तितकेच शिपाई त्या रांगेत उभे आहेत. म्हणजे मी जर या तुकडीत एका तुकडीत शिपायाच्या 5 रांगा केल्या, तर प्रत्येक रांगेत 5 शिपाई उभे राहणार आहे. प्रत्येक रांगेत किती शिपाई उभे राहणार आहे? 5 5 5. या रांगेत सुद्धा 5 शिपाई उभे राहिले, या रांगेत सुद्धा 5 शिपाई उभे राहिले, या रांगेत सुद्धा 5 शिपाई उभे राहिले. पाय बघा तुला याचा फायदा कसा होतोय, पेपरला क्वेश्चन येतोच असं एखादा. या रांगेत सुद्धा 5 शिपाई उभे राहिले. मी काय केलंय, शिपायांच्या 5 रांगा तयार केल्या आहे आणि प्रत्येक जेवढ्या रांगा आहेत तेवढे शिपाई एका रांगेत उभे आहे. म्हणजे 5 रांगा आहे, पहिल्या रांगेत 5 शिपाई आहे, दुसऱ्या रांगेत 5 शिपाई आहे, तिसऱ्या रांगेत 5 शिपाई आहे, चौथ्या रांगेत 5 शिपाई आहे, 5व्या रांगेत सुद्धा 5 शिपाई आहे. मग आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, पुराव जर एका तुकडीच्या 5 रांगा केल्या असेल आणि जेवढ्या रांगा आहेत तेवढे शिपाई एका रांगेत टाकले असेल तर संपूर्ण तुकडीत शिपायांची संख्या किती? मग तू काय करणार? असं मोजीत बसणार, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25. अजिबात नाही, असं मोजीत बसायच नाही. मुलांच्या रांगा किती आहे? 5. प्रत्येक रांगेत मुलं किती आलेत? 5च आलेले आहे. म्हणजे समान रांगा समान मुलं, 5 5 25. म्हणजे 5चा वर्ग याचं उत्तर आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 5चा वर्ग आहे. ओके, तसंच इथं सुद्धा आहे. एका तुकडीत शिपायांच्या जितक्या रांगा आहे तितके शिपाई प्रत्येक रांगेत आहे. एक तुकडीच्या शिपायांच्या जेवढ्या रांगा केल्या तेवढे शिपाई त्या रांगेत. जर 10 रांगा असेल तर 100 शिपाई, 20 रांगा असेल 400 शिपाई, 25 रांगा असेल 625 शिपाई. बरोबर, शिपायांच्या 25 रांगा केल्या, प्रत्येक रांगेत 25 शिपाई आहे. म्हणून 6 काय रे पुराव, 25 गुणाकारात 25 बरोबर 625. ह्यो 25चा वर्ग आहे. 25चा वर्ग बरोबर 625. असं नाही जमलं मास्तर, एखादा शॉर्टकट आयडिया सांगा. शॉर्टकट आयडिया तुला देतो, ती तू लक्षात ठेव. काय? तुला एकूण मुलं किती आहे? 625 आहे. 625 ला ऑप्शनने भागल्यानंतर ज्या संख्येने भागलं तेच उत्तर आलं पाहिजे. 625 ला मी ऑप्शनने भागलं, 25 नंबर 3 नंबरच्या ऑप्शनने भागलं. 25 1 25, 25 2 50, 12 उरले 125 झाले, 25 5 125. 625 ला काय म्हटलंय? ऑप्शनने मी भागलं, ज्या ऑप्शनने भागलं तेच मला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे 625 ला जर मी 25 न भागलं तर मला फायनल उत्तर सुद्धा 25च आलं पाहिजे. म्हणून आपलं काय येतं इथं उत्तर 25 याचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन दुसरा या टाइपचा. एका चौरस आकृतीत पटांगणात एक चौरस कृती पटांगण तयार केलेलं आहे. आकृतीद्वारे काही रांगा आहेत, प्रत्येक रांगेत सारखेच विद्यार्थी आहेत. जर त्या पटांगणात एकूण 625 विद्यार्थी असतील तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहेत? आत्ताच झालं 25 विद्यार्थी आहे. ओके, पुढला क्वेश्चन. एका कवायतीचे जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहे. एक कवायत सुरू आहे, या कवायतीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. विशाल मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 13वा आहे. विशाल मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 13वा आहे. तर कवायतीस किती मुले आहेत? एकदम सोपा क्वेश्चन, घाबरायचं काम नाही. एका कवायतीत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत. विशाल मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 13वा आहे. जर एका रांगेत मध्यभागी उभा असलेला विद्यार्थी 13व्या क्रमांकाचा असेल तर त्या रांगेत मुलं किती ते आधी काढून घेऊयात.
त्या रांगेत मुलं किती? विशाल हा मध्यभागी आहे, या बाजूने मोजला 13वा, या बाजूने मोजला 13वा, म्हणजे या बाजूने त्याच्या 12 मुलं, या बाजूने सुद्धा 12 मुलं आहे, या बाजूने 12 मुलं आहे, या बाजूने 12 मुलं आहे, आणि मध्ये एक तो आहे. असे 12 12 24 आणि एक की झाले 25. त्या रांगेमध्ये 25 मुलं आहे. संबंधित रांगेत मुलांची संख्या किती आहे? 25 आहे. आता आपल्याला काय म्हणलं, जेवढ्या एका रांगेत जेवढे मुलं आहेत तेवढ्याच रांगा आहेत. एका रांगेत 25 मुलं, अशा 25 रांगा आहेत. 25 गुणाकारात 25 बरोबर 625. परत याचं उत्तर आलं. अरे पठ्या हाय की नाही सोपं? तू म्हणाल लय अवघडे, धतुरा अवघडे रातळ्या, तुला जमना बाब्या म्हणून म्हणाला अवघडी. आता जमल बाब्या 100% मला खात्री आहे. चला एकदा झपा झपा कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला. एका बागेत झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 900 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडं असतील? एका बागेत झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकेच झाड आहे. प्रत्येक रांगेत झाडांची संख्या 900 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाड आहे? ऑप्शनने भागून पाहिलं. 900ला मी कितीने भागलं? 9ने भागलं. मला 9च बाकी उरायला पाहिजे होती, मला बाकी उरली 100, म्हणजे माझं हे ऑप्शन येणार नाही. 900ला मी 10ने भागलं. 900ला मी 10ने भागलं, महा उत्तर 10 यायला पाहिजे होतं. महा उत्तर आलं काय रे? 90. महा उत्तर आलं 90, म्हणून हेही महा उत्तर नाही. 900 रुपयाला मी 15ने भागलं. मला किती उत्तर पाहिजे? 15 उत्तर पाहिजे, पण मला 15 उत्तर भेटणं. कारण 15 एक 15 15 2 30 15 3 45 15 चौक 60 15 5 75 15 6 90. मला उत्तर भेटलं 60, म्हणजे माझं उत्तर 15 ही नाहीये. मग माझं 30 उत्तर आहे काय बघूयात. 900ला मी 30ने भागलं. शून्याला शून्य कट झाले, 3 1 3 वरचा शून्य 30 मला उत्तर भेटलं. आणि मी असंही करू शकलो असतो काय, 900 मी वर्गमुळात घेतले. 900चं वर्गमूळ किती आहे? 30 आहे. 900चं वर्गमूळ किती आहे? 30 आहे. याचं उत्तर आलं 30. ओके. वर्ग घनपाठ जर असेल तर या प्रश्नाचं उत्तर येतं, नाही तर याचं उत्तर जमत नाही. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद नावाचा जो मुलगा आहे, अंगदच्या पुढे 6 स्पर्धक होते. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद नावाच्या मुलाच्या पुढे 6 स्पर्धक होते. किती? 6. हनीफ अंगदच्या मागे चौथा होता. हनीफ अंगदच्या मागे चौथा होता. हनीफ अंगदच्या मागे चौथा होता आणि हनीफ शेवटून 7वा होता. हनीफ शेवटून 7वा होता. तर त्या रांगेत किती स्पर्धक आहे? चला भरा 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 भरा. सोपा क्वेश्चन आहे, कालच्या लेक्चरला आपण बघितलेला आहे. चल द्या लक्ष, चुकला तर चुकू दे, घाबरू नका. अंगदच्या पुढे 6 आहे, अधिक 1 अंगद आहे, अधिक हनीफ अंगद पासून 4था, अधिक पाठीमागून 7वा आहे. हनीफ द्वंद्वा धरला. हनीफ नावाचा व्यक्ती द्वंद्वा धरला म्हणून एकदा वजा केला. 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 7 की झाली 18. तर त्या रांगेत 18 मुलं आहेत किंवा स्पर्धक आहे. 18 ऑप्शन क्रमांक 2. ओके. कालचा टाईप होता. एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या काही रांगेमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात 100 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती? वर्गात 100 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती? एका वर्गातील विद्यार्थी काही रांगेमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूणच 100 विद्यार्थी आहेत तर रांगा किती? 100चं वर्गमूळ किती? 10. 10चा वर्ग किती? 100. उत्तर आलं 10. एका बागेत आंब्याचे एकूण 841 रोपं लावण्यात आलेली आहे. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपं लावता येतील? एका बागेत आंब्याची 841 रोपं लावायची आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपं प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपं लावावी लागतील? ओके. 841 रोपं आपल्याकडे आहे. 841 आपल्याला काय काढायचं? वर्गमूळ काढायचं. ते किती? 29 आहे. 29चा वर्ग किती? 841. तू तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तुला मी सांगितलंय 30 पर्यंत वर्ग घनपाठ कर. ओके. असे क्वेश्चन तोंडी सुटत आहे. 1 1 2 2 मार्क हातचे येतात असे. ओके. चला पुढे शेवटचा क्वेश्चन आजच्या लेक्चरचा. एका रांगेत 5 मुली खालील प्रमाणे उभ्या आहेत. किती? 5 मुली. अनिता, ज्योती किंवा गीता या दोघींच्या शेजारी नाही. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. अनिता अस्मिताच्या शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे. तर विद्याच्या शेजारी कोण आहे?
एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरायचं काम नाही. ओके, बघूयात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कोण देतं. प्रश्न पूर्ण वाचून घ्या, याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॅचेस ज्या आहेत या बॅचेस पैकी तुम्हाला जी कोणतीही बॅच घ्यायची असेल ती तुम्ही लवकरात लवकर घेऊन टाका, कारण परवा अशी संधी पुन्हा नाहीये. संपूर्ण गणित बुद्धिमत्ता एकदम सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीनं 399 12 महिन्याचा कालावधी, 45 दिवसाचा कालावधी 149 ला आहे. ज्यांना गणित बुद्धिमत्तेची बॅच घ्यायची, माझा नंबर आहे 93 70 70 66 79. डायरेक्ट मला कॉल करू शकतात किंवा आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करू शकतात. ही पोलीस भरतीची 12 महिन्याची बॅच आहे, 599 रुपयाची फी आहे. सगळ्या गोष्टी 90+ मार्क पडतील, माही गॅरंटी बाब्या. या पोलीस भरतीच्या गणिताच्या बॅच मध्ये 47+ मार्क 100 पैकी नाही आले बाब्या तर पाटील मास्तर तो पुढे उभा नाही राहायचा. ही सेंट्रलची बॅच आहे, 399 रुपयाची फी आहे, 6 महिन्याचा कालावधी. ज्याला बॅच घ्यायची त्यानं स्पीड मध्ये बॅच घेऊन टाका. चला रे माझ्या वाघाव आणि वाघिनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन लेक्चर सिरीज मध्ये. आता गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व लेक्चर सिरीज तुम्हाला ओके कुठे भेटणार आहेत, तर सर्व आपल्या ऍप वरती भेटणार आहे. जवळपास 250 लेक्चर गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीचे तुम्हाला भेटणार आहेत. 149 रुपये फी आहे. ओके, जर तू आता जरी ठरवलं बघा तरी तुझा पेपर, पोलीस भरतीचा पेपर येईपर्यंत तू तो गणित बुद्धिमत्ताचा कार्यक्रम वाचू शकतो, कारण तू एवढा कच्चाही खिलाडी नाहीये. त्यामुळे लेकरांनो, ज्यांना बॅच घ्यायची त्यानं माझा नंबर आहे 93 70 70 66 79. गणित हा विषय तुम्हाला खरंच अवघड जात असेल तर लेकरांनो अजिबात घाबरून जाऊ नका. तुम्ही 100% डोळे झाकून ती बॅच घेऊन टाका, तुम्हाला फायदेशीर ठरेल. ओके, चला भेटूया नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.